आमच्या विदर्भात एक सुंदर अलिखित परंपरा आहे. घरात लग्न झालं की नवदाम्पत्य थेट शेगावला जातात. कारण शेगाव म्हणजे फक्त तीर्थक्षेत्र नाही, तर ती आहे विदर्भाची पंढरी. नवीन संसाराची सुरुवात करण्याआधी संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि त्यांच्या आशीर्वादाने आयुष्याचा पहिला अध्याय सुरू करायचा. आज मी आणि माझी पत्नी श्रुती आम्ही शेगावला आलो. संत गजानन महाराज शेगाव हे देवस्थान इतर ठिकाणांपेक्षा खूप वेगळं आहे. इथली स्वच्छता, इथली पारदर्शक व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं प्रसन्न, समाधानी वातावरण मनाला अक्षरशः शांत करून टाकतं. इतकी शिस्त, इतकी निर्मळता की लाखोंची गर्दी असूनही कुठे गोंधळ जाणवत नाही, फक्त भक्ती जाणवते. आजपर्यंत शेगाव संस्थानावर कुठलाही डाग लागलेला नाही, ही गोष्टच त्यांची महानता सांगून जाते. आणि म्हणूनच जगभरातून लोक इथे फक्त दर्शनासाठी नाही, तर मनःशांती अनुभवण्यासाठी येतात. आज मंदिरात जिकडे पाहावं तिकडे नवविवाहित जोडपी होती. चेहऱ्यावर आनंद होता, डोळ्यात स्वप्न होती आणि मनात श्रद्धा होती. सध्या देवस्थानाने एक नवीन नियम घातलेला आहे, म्हणजे कुणालाही मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळं आतला कुठलाच व्हिज्युअल मला तुम्हाला स्क्रीनवर दाखवता आला नाही. पण शेगावला जाऊन आशीर्वाद घेण्याची परंपरा आज तितकीच जिवंत आहे, हेच मला सांगायचं होतं.